जगातली एखादी चिमणीची जात नष्ट झाली तर काही फरक पडत नाही. पुण्यातल्या मुळामुठा नद्यांच्या पाण्याचं गटार झालं तरी काही फरक पडत नाही. कारण पुण्यातल्या प्रत्येक घरात सोलापूरवरून शुद्ध पाणी येतं. मग मला काय करायचंय? साधा मोबाईलचा चार्जर हरवला तरी बेचैन होतो आपण. पण दरवर्षी 2,000 प्रजाती नष्ट होतात. श्रीलंकेमध्ये शेकडो हत्ती कीटकनाशकांमुळे मारले जातात. जुलै महिन्याच्या 2017ला जगातला 4थ्या क्रमांकाचा हिमखंड, ज्याचा एरिया 2400 किलोमीटर आहे, ज्याचं वजन 1,00,000 टन आहे, तो दक्षिण ध्रुवापासून कायमचा तुटून 1,000 किलोमीटरचा प्रवास करतोय. त्याचं पुढे काय होणार हे आपल्याला माहिती नाही. महाराष्ट्राचं तापमान ऑलरेडी 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलेले. 2050 सालापर्यंत हिमालयातल्या 12ही महिने वाहणाऱ्या नद्या कायमच्या बंद होतील किंवा काही महिने चालतील. 2100 सालापर्यंत जगाच्या समुद्रातील सगळे कोरल्स कायमचे नष्ट होतील. भुंगे, कीटक नष्ट होतील आणि आपल्याला अन्नाची वणवण होईल. उत्तर ध्रुवावरती बिलकुल बर्फ शिल्लक राहणार नाही आणि जर तापमान 6 डिग्री सेल्सिअसने वाढलं तर मानवजात कायमची नष्ट होईल. आणि ह्या कार्यासाठी तुमचे, माझे, आपण सगळ्यांचे अभिनंदन केले पाहिजेत. कारण तुम्ही आपल्या पिढीचं, तुमचं आणि पृथ्वीचं आयुष्य कायमचं नष्ट केलेलं आहे. यासाठी अतुल देऊळगावकरांनी लिहिलेलं पृथ्वीचं आख्यान हे पुस्तक जरूर वाचा. कारण आत्ता 2025 आहे आणि आपल्याकडे फक्त 25 वर्ष आहेत. धन्यवाद.